मारेगांव तहसील के गौराटा फाटा क्षेत्र में स्थित डोलोमाइट खदान के पास पट्टेदार बाग के देखे जाने से किसानों में भय और चिंता का वातावरण निर्माण हो गया है। किसान अनिल बोंडरे जब अपने खेत पर गए तो उन्होंने वहां बाघ जैसे पैरों के निशान देखे। इसकी जानकारी उन्होंने तुरंत वन विभाग के क्षेत्र सहायक को दी। घटनास्थल पर होमगार्ड महेश जुगरी और सुमित पवार के साथ पहुंचकर कुरेकर ने निरीक्षण के बाद पुष्टि की कि यह निशान पट्टेदार बाघ के ही है, जिसकी उम्र लगभग 1.5 वर्ष और वजन 100 किलो से अधिक होने की संभावना है। कुरेकर ने बताया कि यह बाघ हाल ही में डोंगरगांव जंगल से होते हुए इस क्षेत्र में आया है। इतना ही नहीं, करीब 1 सप्ताह पहले वनी क्षेत्र के निबाड़ा गांव में एक नीलगाय के शिकार होने की घटना भी सामने आई थी, जिससे बाघ की मौजूदगी की आशंका और मजबूत हो गई है। इस पूरी घटना के बाद मारेगांव तहसील के किसानों में गहरी चिंता फैल गई है। किसानों ने वन विभाग से मांग की है कि बाघ को तुरंत पकड़ने या हटाने की व्यवस्था की जाए, ताकि वे बिना डर के अपने खेतों में काम कर सके। वन विभाग की टीम द्वारा निगरानी जारी है, लेकिन जब तक बाघ का बंदोबस्त नहीं होता तब तक ग्रामीणों को सतर्क रहने की सलाह दी गई है। सकाळी शेतात आलो असता रस्त्यानं वाघाचे पायाचे निशाण दिसले मला। तर वाघाचे हो की कुत्र्याचे मला कन्फर्म नव्हतं, पण मी कुरेकर सरांना फोन केला। ते येऊन त्यांनी चौकशी केली लगेच येऊन, तर त्यांनी सांगितलं वाघाचे आहे। काही दिवसापूर्वी निंबाळ्याला रोही खाल्ला होता, तर आम्हाला असं भीती वाटते, तर शासनाने काहीतरी करावं याच्यावर। नमस्कार, मारेगाव तालुक्यातील गौराडा फाट्याजवळ एका शेत शिवारामध्ये वाघाचे ठस्से आढळल्याचे जाणून आले। असा फोन मला आला। त्या माध्यमातून मीनं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आमचे दीपक भाऊ कुरेकर यांना फोन केला आणि तसेच होमगार्ड यांनासुद्धा फोन केला। आम्ही आलो आणि बघितलं तर वाघाचे निश्चितपणे ठस्से आहे, तो पट्टेदार वाघ आहे। आणि त्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दीपक भाऊ जे कुरेकर जे वनपाल आहे या क्षेत्राचे। आमचे कुरेकर भाऊ वनपाल वन विभागाचे असताना आम्ही 2 होमगार्ड मी आणि पवार यांना कळवलं की वाघ निघाला म्हणून। तर आम्ही तिथं बघायला गेलो आणि पत्रकारसोबत किंवा बोंडे भाऊसोबत आणि कुरेकर भाऊसोबत। तर प्रत्यक्ष कुरे भाऊनं ते पायाचे ठस्से चेक केले असताना ते वाघाचेच आहे बा त्यांनी सांगितलं। आणि वाघ तो 1.5 वर्षाचा असून तो वाघ एकदम मोठाही नाही एकदम लहानही नाही, पण वाघाचं भेव हे शेतकऱ्याला निर्माण झालेलं आहे, कास्तकारायले आणि मजूर वर्गायले। आणि थोडंसं जंगलाचा भाग असल्यामुळे वाघ आता येतं दळून असून सांगू शकत नाही, पण याच्याकडे निर्णय घ्यावा वन विभागाने की शोध मोहीम आणून त्यांना चेक करावं आणि शेतकऱ्याचे भेव निर्माण काढून घ्यावं। आज बोंडे यांनी मला सकाळी फोन केला होता का आमच्या शेतामध्ये वाघ निघाला म्हणून। तो त्यांच्या फोनवरून मी मुकास्तरी आलो होतो। तो आपला हायवेपासून 100 मीटरवरच एक पांदा म्हणून रस्ता आहे। त्या रस्त्यानं वाघाची पदमाट मिळाली। तो जवळपास 1.5 वर्षाचा असायला पाहिजे, म्हणजे 12 ते 18 महिने जवळपास। आणि शेतकऱ्यांना त्या वाघाबद्दल थोडं माहिती सांगितली का तुम्ही शेतामध्ये जे काम करायच्या वेळेस वाघ ह्या आपल्या परिसरामध्ये फिरत असतो, तो त्या पद्धतीने काम करा, वाकून काम करू नये, बसून काम करू नये, करत असताना इतर ठिकाणी लक्ष ठेवावे।